मालेगावातील श्री हनुमान भक्तांची हनुमान झेप. मालेगावातील काही श्री हनुमान भक्तांनी महत्त्वपूर्ण संकल्प अत्यंत जिद्दीने पूर्ण केला. जिद्द आणि इच्छा प्रबळ असली तर अशक्य असे काहीच नाही हे सिद्ध करून दिले या हनुमान भक्तांनी. धार्मिक कार्यक्रमातील मालेगावातील अग्रगण्य नाव म्हणजे श्री रामांजनेय सुंदरकांड मित्रमंडळ. या मित्रमंडळाने आत्तापर्यंत 2.5 वर्षात, फक्त 2.5 वर्षातच साधारणतः 567 सुंदरकांड पठण केले. चेष्टा नाही आहे. 567 सुंदरकांड म्हणजे एक दिव्यच आहे. सातत्याने शहर तालुक्यात सहित विविध मंदिरं, अनेक भक्तांच्या घरी सुंदरकांडचे पठण करता करता मालेगावपुरते सीमित न राहता ही मंडळी सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील रामदास स्वामीने निर्माण केलेल्या 11 हनुमानाचे मंदिर असलेल्या विविध ठिकाणी जाऊन 2च दिवसात सातत्याने 11 सुंदरकांड पठण केले. तसेच इंदोर, उज्जैन, सावेरगाव येथील उलटे हनुमान मंदिरात देखील त्यांनी सुंदरकांड पठण केले. आता तर थेट श्री हनुमंतांच्या प्रत्यक्ष जन्मस्थानी म्हणजे कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या किनारी व आनेगंडी क्षेत्राच्या जवळ असलेले किष्किंधा, जिथे वानर बाली व सुग्रूचे वानर साम्राज्य असलेले किष्किंधा येथे जाऊन श्री सुंदरकांड करण्याचा दृढ संकल्प बद्रीनारायण काळे, प्रभू पठादिया, महेश मारू, मेजर जिबो आहिरे, हरिप्रसाद गुप्ता, अंकुश बापू पाटील, लक्ष्मीकांत गुप्ता, राजेंद्र खैरनार, महेंद्र बच्चाव, कैलास प्रजापत, भिक्षण दहाड, जयवंत बागुल, शशिकांत भांबरे, विजय जाधव, राजेंद्र वर्मा, मुकेश वर्मा, श्याम खैरनार या 17 लोकांच्या टीमने या भक्तगणांनी जय श्री प्रभुराम, बजरंग बली की जय म्हणत दिनांक 6 ऑगस्ट रोजी मालेगावातून एका गाडीचे पूजन करून ही मंडळी निघाली. जाताना वाटेत वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे सुंदरकांडचे पठण केले. तसेच खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरचेही दर्शन घेत येथेही त्यांनी सुंदरकांड पठण केले. गेवराई येथील श्री महेश सुंदरकांड सत्संग मंडळाने या मालेगावातील भक्तगणांचा हा संकल्प बघून हे त्यांच्या स्वागताला उभे राहिले आणि तिथे त्यांचं यथोचित स्वागत करत अल्पोपहार देत पुढील त्यांच्या प्रवासात शुभेच्छा दिल्या. पुढे पेंडगाव येथील शिवकालीन पुरातन श्री हनुमान मंदिर येथे सुंदरकांड पठण करत दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी हम्पी येथे ही मंडळी पोचली. नंतर बजरंगबलीचे जन्मस्थान असलेले अंजनेद्री पर्वताच्या 575 पायऱ्या चढत एवढा प्रवास केला आणि लगेच 575 पायऱ्या चढून बजरंगबलीचे दर्शन घेऊन यांनी तेथे सुंदरकांड पठण केले आणि आपला केलेला संकल्प हा पूर्ण केल्यामुळे एक वेगळाच आनंद, एक वेगळाच संचार सर्व भक्ताच्या अंगात संचारले. एक वेगळीच अनुभूती प्रत्येकाला आली. एक मोठी ताकद आपल्या मागे उभी आहे याची जाणीव त्यांना झाली. तर नंतर पुढे पंपा सरोवर, माता शबरी आश्रम, कृष्णमक पर्वत म्हणजे माहिती आहे का, तिथे श्री प्रभू रामाची व हनुमानजीची पहिली भेट झाली ना, ते हे पर्वत. प्रहर्षण पर्वत, सुग्रू गुफा, बाली गुफा आणि ज्या गुफेत बालीने एका राक्षसाचा नायनाट केला होता ना, त्या गुफेचे दर्शन या मंडळीने घेतले. त्यानंतर पुढे जिथे पाण्याचा काही स्रोत नव्हता त्या जागेवर लक्ष्मणाने बाण मारून पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. तेथे आजही पाणी अविरतपणे चालू आहे. ते असे स्थान आणि असे इतर अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थान बघत ही मंडळी एक सुखद अनुभव घेऊन मालेगावकडे हनुमानाची वीर पताका घेऊन मार्गस्थ झाली. आता जेथे श्री हनुमानने जाऊन रावणाचा अहंकार संपवला अशा श्रीलंकेला, जेथे श्री सीतामाई राहिली अशा अशोक वाटिकेच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन श्री सुंदरकांड पठण करण्याचा मानस या हनुमान भक्तांचा आहे. बघा किती मोठी झेप आहे, किती मोठा मानस आहे. आणि ईश्वर करो आणि त्यांचे हे स्वप्न देखील पूर्ण होऊन खऱ्या अर्थाने बजरंगबलीची झेप जी भारतातून डायरेक्ट श्रीलंकेला आणि ते अशोक वाटिकेत जिथे बजरंगबली स्वतः गेले होते आणि सीताला रामाची अंगठी दाखवली होती
असे ही झेप त्यांची आता पूर्ण हो, त्यांचे हे स्वप्न पूर्ण हो आणि तिथे देखील या सुंदरकांड पठण मित्रमंडळाचं सुंदरकांड पठण हो, या ज्या त्यांच्या अपेक्षा आहे, हे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण हो. त्यांच्या या प्रयत्नांना प्रबंधभूमीतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वजण मिळून ईश्वरचरणी त्यांचा हा संकल्प पूर्ण होण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करूया आणि नक्कीच त्यांना याच्यात यश मिळो ही आशा ठेवून ती पण बातमी आपण पुढे लावूया. प्रबंधभूमी मार्च न्यूजसाठी मार्च न्यूज इन्चार्ज हरीश मारू. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.